20 वर्षापूर्वी लग्न हे मी 24 वर्षाचा असताना करणं कधी जमीन कधी नवी संपते अंतर झोक्यात टिक टिक वाजते डोक्यात धडधड वाढते ठोक्यात टिक टिक वाजते डोक्यात धडधड वाढते ठोक्यात. आणि ज्यावेळेस घरून सांगितलं गेलं की नाही आम्ही मुलगी शोधतोय तुझ्यासाठी आणि तुला लग्न करायचं, मी म्हटलं इतक्या लवकर लग्न? गुलाबाची कली बघा हल्दी न माखली आली लाली गोऱ्या गाली उतू चालली. कुणा संगे कुठे कशी कधी कधी कळेना, कुणा संगे कुठे कशी कधी कधी कळेना, कुण हळूवार गाठ रेशमाची बांधतो, कुण हलकेच तार काळजाची छेडतो, कधी 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 देतो कुणी नजरेचा इशारा, कुणी हरपून देह भान त्यात गुंततो, कुणी हरपून देह भान त्यात गुंततो. गुलाबाची कली बघा हल्दी न माखली आली लाली गोऱ्या गाली उतू चालली. मी 20 वर्षांचे होते, ग्रॅज्युएशनला होते लास्ट इयरला. मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार होता. माझ्या नानीचा फोन आला होता मला, माझी चुलती, की एक स्थळ आहे तर ते बघायला येणार आहे, तर आपण दाखवण्याचा कार्यक्रम करायचा. तर पप्पांच्या ध्यानीमानी नव्हतं, आमच्या ध्यानीमानी नव्हतं की यावर्षी लग्न करायचं. मी 20च वर्षांचे होते, शिक्षण अजून सुरू होतं. पण आजीने म्हटले की बघायला काय हरकत आहे, एकदा बघून घेऊयात. त्याच्यानंतर दुपारी पाहण्याचा कार्यक्रम झाला. मी पहिल्यांदा यांना पाहिलं आणि खूप कॉन्फिडेंट आणि मनमिळावू वाटले. चढते भिडते जादू नजरेची अशी, चढते भिडते जादू नजरेची अशी, नकळत वेड बावऱ्याची वाण लाभते, मन विसरून वाट सैर भैर धुंदते. अरे गुलाबाची कली कशी हल्दी न माखली आली गाली लाली लाली उतू चालली. कुणा संगे कुठे कशी कधी कधी कळेना, कुण हळूवार गाठ रेशमाची बांधतो, कधी 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 देतो कुणी नजरेचा इशारा, कुणी हरपून देह भान त्यात गुंततो. गुलाबाची कली बघा हल्दी न माखली आली लाली गोऱ्या गाली उतू चालली. नटून थटून लाजते जणू चांदणी, नटून थटून लाजते जणू चांदणी. गुलाबाची कली बघा हल्दी न माखली आली लाली गोऱ्या गाली उतू चालली. मुलं आमची अथर्व आत्ता 18 वर्षाचा आहे, अनन्या 14 वर्षाची. आणि त्या दोघांचं म्हणणं होतं की आई आणि पप्पा आपण असं करूया की तुमची जी ॲनिव्हर्सरी आहे ती खूप छान सेलिब्रेट करूया. मी म्हटलं ठीक आहे करूया आपण मुंबईत. पण त्या दोघांनी आम्हाला अतिशय चांगलं सरप्राईज दिलं. अथर्वने हे मोदी रिसॉर्ट शोधून ठेवलं, तिथे सगळी अरेंजमेंट चेक केली आणि गेले 3 दिवस आमचं लग्न चालू आहे. 30 एप्रिलला हळदीचा कार्यक्रम झाला आहे, संध्याकाळी संगीत झालं आहे आणि आज 1 मे 2025ला पुन्हा एकदा आम्ही लग्नबंधनात बांधले जाणार आहोत. अधीर झालेल्या मनाला सावरून तू घे जरा, अधीर झालेल्या मनाला सावरून तू घे जरा, गुंतलेल्या भावनांचे शब्द तू जाणून घे. तू अवांतर वाचलेला पावसाचा पाठ हा,
डोळ्यात माझ्या रंगलेली स्वप्न तू जाणून क्या बात. मूक होऊनी विलगल्या पाकळ्या या जणू तुला मूक होऊनी विलगल्या पाकळ्या या जणू तुला तू धवाचा थेंब होऊन पर्ण भेटी ये जरा क्या बात. अधीर झालेल्या मनाला सावरण तू घे जरा. सौभाग्याची मंगल घटिका सौभाग्याची मंगल घटिका आली